हैदराबाद गॅझेटियरनुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे। जे अर्ज आलेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा चर्चा होणार आहे। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे। मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिडिट्या का देत नाहीत, किती व्हॅलिडिट्या द्यायच्या राहिल्यात, किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाहीयेत, मराठवाड्यातले सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे। हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत। हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे, राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे, उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय। असं होतंय, जाणून बुजून वेठीस धरलं जातंय गरीब मराठा समाजाला। नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत। धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला एसओपीच नाही आली। किती पागलपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्याचं। ज्यावेळेस जे आर निघाला त्याच वेळेस एसओपी आलेली असते। जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून। मला आता त्यांनी इथून पुढे सुधारावं म्हणून मला नाव घ्यायचं नाहीये त्यांचं, कारण त्यांना नाव घेतलं तर पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात ते अधिकारी येऊ शकतात। गोरगरिबावर असा अन्याय करायला नाही पाहिजे। प्रत्येक नांदेड असो, लातूर असो, हिंगोली असो, परभणी असो, बीड असो, जालना असो, संभाजीनगर, धाराशिव इथं जाणून बुजून व्हॅलिडिट्या थांबवल्या जातात, कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा जाणून बुजून शपथपत्र दिलेले असताना, समान आडनाव असताना सुद्धा, आमच्या वंशावळी जुळलेल्या असताना सुद्धा जाणून बुजून दिलं जात नाही। काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजूला ठेवायचं। अधिकाऱ्यांनी एक धडाकाच लावलाय, त्रुटी म्हणायचं फक्त आणि बाजूला ठेवायचं। त्रुटी नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करतायत। खरं तर कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी आपल्याकडे काहीतरी पुरावे लागत असतात आणि कुठलाच पुरावा नसताना मागणी करणं, त्यामुळं कुठेतरी 700 काही प्रमाणपत्राची मागणी झाली, त्यातून 300 काही कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालंय। परंतु हे 700 काही सुद्धा चुकीचे आणि कुठेतरी ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, पंचायत समिती सदस्य व्हायचे, नगरसेवक व्हायचे, ह्या लोकांनी पैशाचा पाऊस पडून अधिकाऱ्यांना पैसे देऊन हे कुठेतरी प्रमाणपत्राची मागणी करायची आणि ते प्रमाणपत्र मंजूर करून घ्यायची। त्यापैकी 700 काही पैकी 300 काही प्रमाणपत्र मंजूर करून घेतलेत। येणाऱ्या काळात ते सुद्धा कसे अवैध ठरवता येतील याकडे आमचं लक्ष असेल आणि जाणीवपूर्वक आम्ही विशेष कोणाकोणाची निघली त्याच्याकडे लक्ष देणार आहोत आणि येणाऱ्या काळात जे बोगस आहेत यांना घराचा रस्ता दाखवणार आहोत। ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत आणि ज्या लोकांनी काढले यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची सुद्धा आमची सातत्यानं मागणी आहे आणि आम्ही ती पूर्ण ठेवणार आहोत। आणि येणाऱ्या काळात जे राधाकृष्ण विखे जाणीवपूर्वक प्रशासनाला दबाव टाकून कुठंतरी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश देण्याचं काम करतात, दादागिरी करण्याचं काम करतात, त्यांच्याकडे सुद्धा ओबीसी समाज नक्कीच बघेल आणि ओबीसी समाज त्याला जागा दाखवेल। आणि जरांगेत राहिला विषय जरांगेचा, जालना असेल, बीड असेल, ह्या भागामध्ये जाणीवपूर्वक जास्त कुणबी प्रमाणपत्र निघले। बीड आणि जालन्यामध्ये जरांगेचा दबदबा आहे, जरांगेची दादागिरी आहे आणि त्याच्या जीवावर कुठेतरी अधिकारी त्याला घाबरतात। त्याच्याकडे वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दादागिरी करणारे गुंड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना धमक्या देऊन हे कुणबी प्रमाणपत्र काढले। परंतु हे पूर्ण अवैध आहेत। येणाऱ्या काळात ही दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।